चला मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर व्याकरणचा घेतला. हे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आत्ताच बघून घ्या, कारण का तो त्यामधले प्रश्न हे तलाठी भरतीला आलेले होते. तर आज आपण भूगोलचे प्रश्न बघणार आहोत, ते पण इम्पॉर्टंट आहेत. तर सुरुवात करूया व्हिडिओला. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच व्हिडिओ भेटतील प्रश्नांचे व जॉबचे अपडेट भेटेल. चला सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहिला प्रश्न हा आहे, आज पण 15 क्वेश्चन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न हा आहे, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पन्न करणारे राज्य. तर सांगा मित्रांनो कोणते आहेत. तर सांगा मित्रांनो कोणतं आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड. पुढचा क्वेश्चन बघूया. हे खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही. तर सांगा मित्रांनो कोणती वाहिनी नाही. तर कोयना हे पश्चिम वाहिनी नाही. पुढचा क्वेश्चन बघूया. तुमच्या स्क्रीनवर आहे, भारताला किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. तर किती लांबीची आहे ते सांगा मित्रांनो. तर 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. हा इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी. पुढचा क्वेश्चन बघूया. तुम्हाला ब्लर दिसत असेल मित्रांनो, हा आता बरोबर दिसत असेल. तर बघा, टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. कोणता पर्वत आहे सांगा मित्रांनो. अरवली. पुढचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणती संज्ञा गाळांच्या जमिनीशी संबंधित नाही. तर सांगा गाळांच्या जमिनीशी सांगा. रेगूर. तर मित्रांनो, रेगूर ही मृदा कापसाच्या लागवडीसाठी खूप उपयुक्त आहे. कापूस. माझे वर्ड्स बरोबर येत नसेल पण मी जे बोलते ते यावर लक्ष द्या. पुढचा प्रश्न बघूया. तर गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे टिंबटिंबसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. कोणता प्राणी राखीव ठेवण्यात आलेला आहे सांगा मित्रांनो. सिंह. तुम्ही बघितलं असेल तर सिंह गुजरातमध्ये खूप आहेत. पुढचा क्वेश्चन बघूया. जमशेदपूर हे औद्योगिक शहर या नदीवर आहे. तर कोणत्या नदीवर आहे सांगा मित्रांनो. तर सुवर्णरेखा या नदीवर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. भारताच्या उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक कोणता आहे. तर सांगा मित्रांनो. चहा उत्पादनासाठी खूप सोपं आहे, तर सांगा कमेंट मध्ये मित्रांनो. तर ह्याचं उत्तर आहे आसाम. नंतर तुम्हाला दिसत नसेल हा क्वेश्चन, एक मिनिट मी थांबा एक मिनिट. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हा आता दिसत असेल. जरी तुम्हाला दिसत नसेल, थांबा मी झूम करतो. हा आता दिसत असेल. रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. तर सांगा कितवा क्रमांक आहे तो. दुसरा म्हणजे द्वितीय. पुढचा क्वेश्चन बघूया. जर तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्यासाठी करतो बघा. जो होता क्वेश्चन, रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक होता. तर द्वितीय हा होता. हे बघा. पुढचा क्वेश्चन बघूया.
गंगा नदी मैदानी सखल प्रदेशात जवळ प्रवेश करते. तर कोणत्या जवळ प्रवेश करते सांगा मित्रांनो. तर ऋषिकेश प्रदेश जवळ प्रवेश करते गंगा नदी. तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, गंगा यमुना या नद्यांवर खूप प्रश्न येतात. तुम्ही कोणती पण परीक्षा घ्या, त्या गंगा नदी यावर खूप प्रश्न असतात. तर पुढचा प्रश्न बघूया. राज्यातील लोहपोलाद कारखान्यासाठी निर्मिती ही 6व्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. कोणते राज्य आहे सांगा मित्रांनो. कर्नाटक हे राज्य आहे. पुढचा प्रश्न. भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग टमाटंब हा आहे. कोणता उद्योग आहे सांगा मित्रांनो. शेताच्या पाठोपाठ दुसरा उद्योग कोणता आहे, तर हातमाग हा उद्योग आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. कोणती हिमनदी आहे सांगा. सांगा. तर ही हिमनदी आहे सियाचीन. ही हिमनदी आहे. पुढचा क्वेश्चन आहे. भारतात अनुसूचित जमातीचे संख्येचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण जास्त अधिक असलेले राज्य म्हणजे काय. म्हणजे कोणते राज्य आहे, म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे जे SC कास्टचे आहेत, शेड्यूल कास्टचे आहेत, त्यांचे म्हणजे त्यांची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे, ते त्याचा हे प्रश्न आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे, तर मिझोरम. इथे आहे शेड्यूल कास्टचे लोकसंख्या जास्त आहे. तर तुमच्या समोर लास्ट आहे प्रश्न, बघा मित्रांनो. एक मिनिट वरती करतो मी, तुम्हाला दिसेल. म्हणजे तुम्हाला दिसतंय का, एक मिनिट. आता दिसत असेल. तर भारताला एकूण किलोमीटर लांबीचे समुद्र किनारे लाभले आहे. किती लाभले आहे हा पण मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. किती लाभले आहे, तर 7,517 किनारपट्टी लाभलेला आहे. तर मित्रांनो असे होते प्रश्न. तर तुम्हाला कसे वाटले, चांगले वाटले लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला, पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू.